क्लचवर दाब असं. हे असं व्हायला पाहिजे. रिवर्स करायची म्हणलं आणि चढ असेल तर ह्या पद्धतीमध्ये, आणि त्याच्यात बी तुमचा पाय एक्सेलेटरला टच राहायला पाहिजे पेट्रोल CNGला, आणि डिझेल असेल तर मग ती नुसत्या क्लचवर मॅनेज करणार. मग किती हळू चालायचं हे तुमचा डावा पायच ठरवणार. फक्त आता हे बघ हळू 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 डावीकडे निघायली. आता थोडं राईटकडे सरकवा स्टिअरिंगला, राईटकडं. हां, येऊ दे. आणि आरशात बघायचं दोन्ही साईडला जागा किती आहे. ब्रेकचं आणि ब्रेकचं दोन्ही काम केलं, पण त्याच्यासाठी ते हलका स्पीडला पाय टच ठेवण्याचं काम. बस 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 बस, इकडे जागा नाही, घ्या पुढं. आणि क्लच उताराला जास्त दाबायचा नाही, सोडू शकतो हळूहळू हळूहळू. क्लच सोडा, क्लच म्हणजे ग्रिपला राहते ती बराबर. हे असं न्यूट्रल मध्ये पण जात. उताराला मागे जाणार ना, पण गिअर मध्येच असणं गरजेचे. ब्रेकचा विश्वास नाही ठेवायचा. तुम्ही भलं रिव्हर्स लावून ठेवा, पण गिअर मध्ये असणं गरजेची आहे गाडी. समजा तुम्हाला पाठीमागे सोडायची आहे ना, तर तुम्ही गिअर मध्ये असून ठेवायची. पूर्ण लोड गाडीला तुमच्याकडून चुकून ब्रेक नाही बी लागल्या गेला तर गाडी बंद होईल, पण डायरेक्ट मागं तर नाही जाणार.